पुण्यातील आंदेकर टोळीच्या अडचणीमध्ये वाढ होतीये। समर्थ पोलीस ठाण्यामध्ये आणखीन 2 गुन्ह्याची नोंद झाली आहे। अनधिकृत बांधकाम आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। आंदेकर टोळीचे आणखीन कारनामे समोर येण्याची शक्यता आहे। पुण्यातील आंदेकर टोळीच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। आधी सुद्धा या प्रकरणामध्ये खंडणी गोळा केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला होता। समर्थ पोलीस ठाण्यात आणखीन 2 गुन्ह्याची नोंद झाली आहे। अनधिकृत बांधकाम आणि खंडणी प्रकरणी आणखीन 2 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देते। रेवती, तृप्ती, आपल्याला माहिती आहे की आयुष खोमकर प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यावरती पहिलेच गुन्हे दाखल आहेत। पण त्यासोबतच बंडू आंदेकर आणि आंदेकर टोळीवरचे गुन्हे आणखीन 2 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत। 2017 मध्ये आंदेकर टोळीने एका व्यवसायाला सतत त्रास देत तब्बल 1.5 कोटी रुपयांची खंडणी उकळली होती आणि त्यांना टोळीकडनं प्रोटेक्शन मिळावे या कारणावरनं ही रक्कम घेण्यात आलेली होती। तर आता अजून 2 गुन्हे समर्थ पोलीस ठाण्यात या टोळी विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत। अनधिकृत बांधकाम आणि खंडणी मागणे या गंभीर प्रकरणाचा समावेश हा गुन्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे। तर त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आंदेकर टोळी विरोधात पहिल्यापासूनच तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत। तर त्यामध्ये आता या 2 गुन्ह्यांची देखील वाढ झालेली आहे। तृप्ती, निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहिती करता।